500 रुपये दवाखान्यात जाण्यासाठी पैसे पाहिजे होते, पण त्याला शेटनी दिले नाही, त्याला मारलं. आणि मारल्यानंतर जेव्हा तो तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेला तेव्हा उलट त्यालाच अटक झाली. म्हणून त्यांनी हे गाणं रचलंय की मी वीटभट्टीवर कामाला होतो आणि कामाला असताना जेव्हा शेटनी मला मारलं तेव्हा मी तक्रार द्यायला गेलो तर उलटाच झाला ना, अटक मीच झालो. म्हणजे ही अशी परिस्थिती आपल्या लोकांनी गाण्याच्या माध्यमातून मांडलंय. जास्ती काय, याला 1 वर्ष झालं असेल, तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहितीच असेल. तो प्रकार झाल्यानंतर ताबडतोब लगेच मिकना गावातला जयेश सवरा कुठे आहे? जयेश सवरा कुठे आहे? आहे बघा, जयेश संत्या सवरा बसलाय. हात वर कर जयेश, उभा आहे बरोबर, मिनिट उभा आहे, लोकांना दिसू दे. हा याच गावामध्ये राहतो आणि यांनी 8,000 रुपये घेतलेले 8 वर्षापूर्वी. बस खाली. 8 वर्षापूर्वी भिवंडीच्या एका शेतकऱ्यांना 8,000 रुपये घेतलेले आणि ते भट्टीवर काम करून 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 त्याचं काय ते 8,000 रुपये फिटत नव्हतं. आणि त्यांनी ठरवलं की याच्या पुढे मी काय भट्टीवर आता कामाला जाणार नाही. आणि त्याला आम्ही सांगितलं का शेतला येऊन इकडे आपण त्याला लाल बावट्याचा कायदा दाखवू, त्याला लाल बावट्याचा गणित शिकवू, कसं तुझे पैसे फिटत नाही. आणि मग एका दिवशी आम्ही पालघरला येतो आणि शेत आला इकडे 4 व्हीलर घेऊन. जयेश नव्हता घरी, याची बायको आणि लहान लहान 3 पोरांना गाडीत जबरदस्तीने घालून आणि भिवंडीला घेऊन गेला. भिवंडीला घेऊन गेल्यानंतर जयेशनी मला फोन केला की कॉम्रेड असा झालाय, काय करायचा. आम्ही कासा पोलीस स्टेशनला गेलो. कासा पोलीस स्टेशनला आम्ही दुपारी 3 वाजता गेलो. ते पहाटे 3 वाजता म्हणजे अख्खी रात्र गेली तरी सुद्धा त्या आरोपींना पोलीस स्टेशनला आणलं जात नव्हतं. आणि मग जेव्हा तिथं आम्ही गावागावा पाड्यापाड्यामधनं लोकांना निरोप दिला का इथे काय आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही. आणि मग आम्ही तिथे मुक्काम मांडला. 500 ते 600 लोक जमली. जमल्यानंतर मग त्या शेतला तिकडनं आणलं. आणल्यानंतर जसा पिक्चर मध्ये फिल्म होती ना की अशी माणसं उभी आहेत, एखादा नेता आला का पटकन माणसं बाजूला होतात, तशा पद्धतीने त्याला पोलिसाच्या संरक्षणामध्ये त्या शेतला VIP ट्रीटमेंट दिली जात होती. आणि मग तिथं आपण आंदोलन केलं. सकाळी 2 दिवस आपण तिथे मुक्काम बसल्यानंतर त्या जयेशला आणि जयेशच्या पोरांची सुटका झाली आणि त्या मालकावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन सुद्धा 6 महिने त्याला अटक होत नव्हती. असाच आपला एक मोर्चा होता वाणगावच्या काशाच्या फॉरेस्ट ऑफिसवर आणि तिथं आपण असं माईकवर सांगितलं की ताबडतोब जर त्याला अटक झाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला येऊ आणि जेल भरो आंदोलन करू. जर गुन्हेगाराला तुम्ही जेलमध्ये टाकत नसाल तर आम्हाला सवय जायची, आम्ही जाऊ. आणि मग शेवटी त्याला ताबडतोब अटक झाली. 6 महिने तो शेत आतमध्ये राहिला आणि तेव्हा त्या पापरांना समजलं की लाल बावट्याचा कायदा काय, आदिवासींचं शोषण केलं तर काय पद्धतीने काय केलं जाते. म्हणजे ही अशी आपली एकीची ताकद आहे. आणि ही एकीची ताकद म्हणजे कसं आहे का पहिले तुम्ही कितीही चांगलं नांगराला झुकलं तर नांगऱ्या पण चांगला असला पाहिजे. कुठे